नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला व्हिडिओचा भाग आहे 15, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थात जी आपली येणारी TET एक्झाम आहे 2025 ची येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी जी आपली टार्गेटेड डेट आहे मित्रांनो, तर त्या अनुषंगाने आपण रेग्युलरली जे आहे आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत आपण TET एक्झाम प्रोस्पेक्टिव्हने डेली आपण संपूर्ण काही सब्जेक्टनी आहे अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न पाहणार आहोत। तर बरेच विद्यार्थी गणित या विषय संदर्भामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओची रिक्वेस्ट करत होते। तर मित्रांनो, आपण गणिताचे ऑलरेडी PYQ बेस जेवढे काही IMP क्वेश्चन आहे जे की तुमच्या या 2025 च्या येणाऱ्या एक्झामच्या प्रोस्पेक्टिव्हने आपण संपूर्ण काही आपली सिरीज आपण सुरू केलेली आहे मित्रांनो, जे की ऑलरेडी याचे काही पार्ट्स आपण आपल्या चॅनलवर दिलेले आहेत। तर मित्रांनो, PYQ प्रश्न तुम्हाला का महत्त्वपूर्ण असतात, तर कारण का मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये देखील तुम्हाला ह्या स्वरूपाचेच प्रश्न थोडक्यामध्ये पाहायला मिळणारे असतील। त्यामुळे जे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक जे आहे थोडक्यात पाहत चला। व्हिडिओ मधला कोणताही तुम्ही मित्रांनो टॉपिक मिस करू नका, कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका। जे प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शॉर्टकट पद्धतीने सांगत आहे, सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, त्याच पद्धतीने तुमच्या येणारी जी एक्झाम आहे 23 नोव्हेंबरची त्यामध्ये देखील तुम्हाला त्या पद्धतीने सोडवायचं आहे, जेणेकरून तुमचे चुका जे आहे ते कमीत कमी होतील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जे की गुण मिळवता येणारे असतील। त्यामुळे मित्रांनो, आपला व्हिडिओ जे की काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर मित्रांनो टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या। त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला। त्या ठिकाणी आपण TET चे सर्व काही अपडेट सर्वात प्रथमतः तुम्हाला उपलब्ध आपण करून देत असतो। तर मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 15 मधील प्रश्न क्रमांक पहिला, जो की प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की पुढील आकृतीत त्रिकोण किती आहेत जे की मोजायला सांगितलेलं आहे। तर आकृतीत त्रिकोण किती आहेत असं सांगितलेलं आहे, आपल्याला विचारलेलं आहे। तर ही आकृती देखील आपल्याला समोर दिलेली आहे जी की या प्रकारचं। आता परीक्षेमध्ये तुम्हाला आकृतीवर आधारित देखील प्रश्न जे आहे वारंवार विचारले जातात आणि जर तुम्हाला आकृत्यांवरील मित्रांनो जर शॉर्ट ट्रिक माहिती नसेल जे की आकृत्या शोधण्याची, तर मित्रांनो त्यासाठी आपला ऑलरेडी एक प्रिव्हियस व्हिडिओ उपलब्ध आहे। तुम्ही त्यामधून आकृत्या नेमकं कसं शोधायच्या असतात, ज्यामध्ये चौरसामध्ये त्रिकोण दिलेला आहे, चौकोनामध्ये त्रिकोण दिलेला आहे किंवा त्रिकोणामध्ये त्रिकोण असतात, तर ते कसं जे आहे थोडक्यामध्ये मोजायला जे की पाहिजे, ज्यामुळे जे तुम्हाला अचूक उत्तर जे की काढता येणार असेल। तर मित्रांनो, या ठिकाणी एक आपला स्क्वेअर बेस जे आहे एक आकृती आहे, त्यामधून आपल्याला जे आहे काय शोधायचं आहे, तर त्यामधून आपल्याला त्रिकोण जे आहे या ठिकाणी शोधायचे आहेत की नेमकं यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत। तर या ठिकाणी जे प्रथम जे तुम्हाला जे आहे आकृती बारकाईनं पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर तुम्ही याचं उत्तर आपोआप जे मित्रांनो तुम्ही शोधू शकता। तर या ठिकाणी पाहता, तर या ठिकाणी दोन जे की चौरस जे की चौकोन एकमेकाला जे थोडक्यामध्ये जोडून आहेत, ज्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता हा जो आहे इकडचा भाग आणि हा इकडचा भाग। तर आपल्याला माहिती आहे जे की आपण मागील आपल्या प्रिव्हियस भागामध्ये आपण शिकलेलं आहे की जेव्हा अशा प्रकारची आकृती येते त्यावेळेस त्यामधले त्रिकोण कसे मोजायचे असतात। तर प्रथमतः आपल्याला फक्त एका चौकोनामधले त्रिकोण मोजून घ्यायचे, जसे की आपण नंबर सिरीज मार्फत आपण मोजून घेऊ शकतो। जसे की या ठिकाणी 1 2 3 आणि 4। तर या ठिकाणी किती त्रिकोण झाले, मग एका चौकोनामध्ये जे की थोडक्यामध्ये 4 त्रिकोण आपल्याला मिळाले आहेत। मग काय करायचं, आपल्याला 4 त्रिकोण जे की या 4 ला 2 ने गुणायचं आहे, म्हणजेच किती झाले या ठिकाणी 8। तर 8 त्रिकोण फक्त ह्या एका चौकोनामध्ये झालेले आहेत। तर दुसऱ्या मग चौकोनामध्ये देखील सेम आहे, मग दुसऱ्यामध्ये किती होतील, दुसऱ्यामध्ये देखील सेम, म्हणजेच की 8 + 8 होणारे असतील। तर 8 + 8 हे 16 या ठिकाणी आपला त्रिकोण जे आहे ते मिळालेले आहे। तर 16 त्रिकोण या ठिकाणी आहे का, मग ऑप्शन मध्ये नाही आणि त्रिकोण देखील अजून काउंट झालेले नाही आहेत। आता त्यानंतर हा एक सर्वात मोठा या ठिकाणी दिलेला त्रिकोण, म्हणजेच किती झाले, 16 मध्ये किती ऍड झाले, 1 ऍड झाले, म्हणजेच किती झाले, तर 17 झाले। तर 17 ऑप्शन नंबर आपला क मध्ये दिसत आहे, परंतु हे याचं योग्य उत्तर होत नाही, कारण का अजूनही यामध्ये काही त्रिकोण दडलेले आहेत। तर कसे दडलेले आहेत, तर ते या प्रकारे, तर यापासून एक मोठा त्रिकोण तयार होतो जे की या बाजूने हा एक मोठा त्रिकोण तयार होतो व त्यानंतर हा एक असा मोठा त्रिकोण या ठिकाणी तयार होतो, म्हणजेच अजून किती त्रिकोण तयार होतात, जे की 2 त्रिकोण तयार होतात। तर मग 2 म्हणजेच किती झाले, जेव्हा 17 मध्ये आपण +2 करतो तर एकूण त्रिकोण किती होतील, जे की 19 त्रिकोण। म्हणजेच काय, तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, तर तब्बल 19 त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, जे की ऑप्शन नंबर अ हे याचं योग्य उत्तर होणार असेल। तर पुढील आकृतीमध्ये एकूण जी त्रिकोणांची संख्या आहे ती किती आहे, तर ती आहे 19, जे की एवढी आहे।
आहे। तर परीक्षेमध्ये देखील तुम्हाला सेम ह्या स्वरूपाचे प्रश्न येतात आणि सेम तुम्हाला ह्या प्रकारेच आकृतीवरील प्रश्न जे आहे ते विचारले जातात आणि तुम्हाला सोडावा देखील या प्रकारे मित्रांनो थोडक्यामध्ये जे की करायचं असतं। तर प्रथमतः तुम्हाला ही संपूर्ण ट्रिक माहिती असणं आवश्यक आहे आणि जर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांचा भरपूर जर तुम्ही सराव केला तर 100% सांगतो मित्रांनो तुम्हाला गणितामध्ये 30 पैकी 30 मित्रांनो तुम्ही जे आहे ते मिळवू शकता। तर भरपूर सरावासाठी आपण आपली सध्याची ऑफर प्राइस मध्ये आपण 499 मध्ये मित्रांनो आपण टीईटी एक्झामच्या पेपर 1 व 2 साठी मित्रांनो आपण फुल लेंथी टेस्ट म्हणजेच की 150 प्रश्न 150 गुणांसाठी जे आपण टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च केलेले आहे। त्यामध्येच तुम्हाला आपण जे काही सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित व त्यासोबत मित्रांनो आपण परिसर अभ्यास व त्यासोबत बालमानस व अध्यापनशास्त्र हे देखील आपण त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस तुम्हाला त्या जे काही ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत। त्यासोबत तुम्हाला PYQ देखील आपण इंटिग्रेट करून दिलेला आहे। जर तुम्ही अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसाल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता, कारण का तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे। येती 23 तारखेला तुमची परीक्षा जी आहे थोडक्यात होणारी आहे, त्यामुळे लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा। ॲपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही आपल्या प्ले स्टोअरला जाऊन महा एक्झाम पॉईंट हे आपलं ॲपचं नाव आहे हे सर्च करून देखील त्या ठिकाणी आपली टीईटी एक्झामची मित्रांनो टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फुल टेस्ट त्यानंतर तुमचा रिझल्ट, तुमचा ॲनालिसिस, तुमचे स्कोर त्या ठिकाणी मित्रांनो थोडक्यात पाहता येणार असेल। संपूर्ण काही सविस्तर न्याय आपण त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये मित्रांनो या ऑफर प्राइस मध्ये जी की सध्याची 499 वर तुम्ही मित्रांनो ही बॅच जी आहे आपली टेस्ट सिरीजची जॉईन करू शकता। तर ज्यांना कोणालाही येणाऱ्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण किंवा चांगले गुण मिळवून परीक्षा पास व्हायचे, उत्तीर्ण व्हायचे आहे, त्यांनी तर मित्रांनो 100% आपली टेस्ट सिरीज द्यायला मात्र विसरू नका। त्यामध्ये आपण परिपूर्ण परीक्षाभिमुख प्रश्न आपण ऍड करून तुम्हाला दिलेली आहेत। त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 2 जो की काय म्हणतो पहा। तर प्रश्न क्रमांक 2 असा आहे की मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे, तर 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या निमपट आहे, तर मुलाचे आजचे वय किती वर्ष राहील। तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे जे की मुलाचे आजचे वय जे की शोधायला सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस तुमच्याकडे रफ पेज असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण का जे काही तुम्हाला मांडणी करायची असते ती तुम्हाला या रफ पेजवर जे की करायची असते। तर या ठिकाणी आपल्याला जे आहे मुलाचं आजचं वय या ठिकाणी ते थोडक्यामध्ये शोधायला सांगितलेलं आहे। तर आपण आता मुलाचं आजचं वय काय मानू, तर हे प्रश्न सोडवते वेळेस तर मुलाचं आपण आजचं वय जे थोडक्यामध्ये मानणार आहोत जे की x या ठिकाणी मानणार आहोत, जे की मुलाचं आजचं वय। तर वडिलांचं आजचं वय काय, तर वडिलांचं आजचं वय देखील दिलेलं नाही आहे सध्याचं, त्यामुळे वडिलांचं देखील आजचं वय आपण काय मानू, तर या ठिकाणी आपण y जे की मानू थोडक्यामध्ये। तर या ठिकाणी मुलाचं वय आपण काय मानलं x आणि वडिलांचं वय जे थोडक्यामध्ये आपण y वर्ष मानलेलं आहे। तर या ठिकाणी आता पहिली अट काय दिली आहे या ठिकाणी की वडिलांच्या वय आजच्या वयाच्या 1/3 पट आहे मुलाचं सध्याचं वय, म्हणून आपण पहिली अट घेऊ या ठिकाणी जे की पहिली पहिल्या अटीनुसार या ठिकाणी काय घेऊ आपण जे की x बरोबर 1/3 गुणाकारामध्ये जे की y या ठिकाणी घेऊ, जे की हे आपलं पहिलं समीकरण होणार असेल, जी काय आपल्याला अट या ठिकाणी दिलेली आहे। काय म्हटलेलं या ठिकाणी की मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलाच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे, त्यामुळे आपण x हे मुलाचं वय मानलेलं आहे, त्या मानाने आपण वडिलांचं वय y मानलेलं आहे, त्या मानाने आपण हे समीकरण घेतलेलं आहे। त्यानंतर आपण दुसरी अट घेऊ। दुसरी अट या समीकरणामध्ये काय सांगितलं आहे, जे की दुसरी अट या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे की 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या निमपट होईल असं म्हटलेलं आहे। तर निमपट या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या अटीमध्ये दिलेलं आहे, म्हणजेच काय तर मुलाचं वय किती होईल मग त्या ठिकाणी जे की मुलाचं वय जे होणार असेल जे की क्ष बरोबर या ठिकाणी 12 होणार असेल जे की मुलाचं वय, आणि वडिलांचं किती होईल तर वडिलांचं वय जे थोडक्यामध्ये त्या ठिकाणी होणार असेल जे की y बरोबर जे की y प्लस जे की 12 वर्ष होणार असेल, म्हणजे की त्या दुसऱ्या अटीनुसार या ठिकाणी सांगितलेलं आहे कधीचं जे की 12 वर्षांनंतरचं म्हटलेलं आहे, त्यावेळी मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या किती आहे जे की निम्म असेल या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग आता आपण त्या निम्म समीकरणानुसार आपण या ठिकाणी लिहून घेऊ जे की आपण मुलाचं वय x मानलेलं आहे म्हणून x प्लस या ठिकाणी 12 येणार असेल जे की या ठिकाणचा बरोबरला बरोबर 1/2 गुणाकारामध्ये या ठिकाणी y बरोबर किती घेतलेला आहे, तरी आपण y बरोबर या ठिकाणी जे की +12 या ठिकाणी घेतलेला आहे, जे की 12 वर्षानंतर
असं म्हटलेलं आहे. म्हणून आता x या ठिकाणी किती होणारे असेल, जे की 2x या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार असेल, प्लस जे की 12 दोन्ही 24 होणार असेल, कारण का या ठिकाणी आपण याचा जो की तिरपा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून 12 दोन्ही 24 आणि 2x ला 2x या ठिकाणी y ला y राहणार असेल, प्लस 12 ला 12 या ठिकाणी मिळणार असेल. तर हे झालं आपलं जे काही x समीकरण आपण ज्याला की आपण पद्धतीनुसार फोडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला या दोघांचं जो आपण डिवायडेशन्स करतो, जसं की y ला y या ठिकाणी जर आपण घेतलं तर प्लस मधून या ठिकाणी या 12 मधून 24 मधून 12 जर गेले या ठिकाणी किती राहतील, जे की y हे बाहेर येणार असेल आणि या ठिकाणी जे काही या ठिकाणी आज जर गेलं तर 2x ला 2x राहील आणि 12 मधून या ठिकाणी 24 मधून 12 जर गेले तर किती राहणार असेल, जे की थोडक्यामध्ये या ठिकाणी 12 हे उरणार असेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जे की त्याच्या पुढे येणार असेल. म्हणजेच किती, जे की y बरोबर किती मिळालेलं आहे आपल्याला, जे की y बरोबर 2x प्लस 12 हे मिळालेलं आहे. तर हे काय झालं, जे की समीकरण 2 घेतलेलं आहे आपण, समीकरण 2 सोडवलेलं आहे, जे की 12 वर्षानंतरचं आपण हे समीकरण या गणितीय नियमानुसार आपण सोडवलेलं आहे. मग आता आपल्याला समीकरण 1 मधील जे काही समीकरण 1 मधील य ची किंमत जे की समीकरण 2 मध्ये आपल्याला ठेवावी लागणारी असेल. तर य ची किंमत जी आपल्याला देखील दिलेली आहे. तर मग आता य ची बरोबर किंमत किती आहे, तर य बरोबर किती निघणार असेल, तर य बरोबर जे की 3x जे की आपल्याला या ठिकाणी मिळणार असेल, 3x आपल्याला मिळणार आहे. म्हणून बरोबर किती होणार असेल, जे की 3x बरोबर 2x अधिक या ठिकाणी किती होणार असेल, जे की 12 हे जे आपल्याला या ठिकाणी लाभणार असेल, म्हणजे की मिळणार असेल. आता प्लस मधून आपल्याला x हे बाजूला घ्यायचं आहे, म्हणून 3x वजा किती होणार असेल 2x आणि बरोबर किती येणार असेल, जे की 12 ला 12 हे जे आहे या ठिकाणी आपल्याला येणार असेल. म्हणून आता 3x मधून जर आपण 2x काढलं तर किती होणार असेल, फक्त x होणार असेल आणि 12 ला 12 या ठिकाणी होणार असेल. म्हणजेच काय, तर मुलाचं आपण जे वय x मानलेलं होतं तर ते मुलाचं वय किती होणार असेल, थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की 12 वर्ष हे जे आहे मुलाचं वय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर आपल्याला किती मध्ये मिळते, जे की ऑप्शन नंबर आपल्याला क मध्ये मिळणार असेल. म्हणजेच काय, तर मुलाचे आजचे वय जे की थोडक्यामध्ये 12 वर्ष असणारे असेल. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची जेवढी जास्त तुम्हाला प्रॅक्टिस असेल ना, तर तुम्ही तेवढ्याच कमी वेळामध्ये तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते सोडू शकता. आणि प्रथमतः प्रश्नांमध्ये कोणकोणत्या बाबी उल्लेख केलेल्या आहेत आणि कोणत्या प्रकारे सोडवायचं आहे हे देखील तुम्हाला पाहणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला ही संपूर्ण काही बाबी समजल्या तर मित्रांनो एका सेकंदात तुम्ही या संपूर्णांची मांडणी करून उत्तरे जे आहे कमी वेळेमध्ये शोधू जे आहे तुम्ही शकता. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये देखील याच प्रकारची अवघड स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, कसल्याही टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि हे संपूर्ण प्रश्न PYQचेच आहेत, प्रिव्हियस इयरच्या एक्झाम मधले, त्यामुळे हे तुम्हाला सोडून मी दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला डिफिकल्टी लेवल त्याचा समजणारा असेल मित्रांनो. त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे. सभागृहाच्या पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 24 व तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत. तर सभागृहात खुर्च्याच्या एकूण 40 रांगा आहेत, तर 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील. तर 28व्या रांगेमधल्या आपल्याला या ठिकाणी जे की खुर्च्या सांगायच्या आहेत, की 28व्या रांगेमध्ये एकूण किती खुर्च्या असतील म्हटलेलं आहे. तर आता हा जो आहे प्रश्न थोडक्यामध्ये अंकगणितीय श्रेणी, जो आपला अंकगणितामधला चॅप्टर आहे, तर अंकगणितीय श्रेणी त्या पद्धतीने हा सोडवायचा थोडक्यामध्ये चॅप्टर आहे. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे काही पहिलं पद दिलेलं आहे ते आपल्याला पाहून घ्यावं लागणार असेल, जे की पहिलं पद किती आहे या ठिकाणी, जे की पहिलं पद आहे 20 या ठिकाणी रांगा म्हटलेला आहे ना. त्यानंतर यामधला सामान्य फरक या ठिकाणी किती दिलेला आहे, तर सामान्य फरक हा थोडक्यात 4चा आहे. तर काय 4चा आहे सामान्य फरक, कारण का 20 आणि 24 जे की यामध्ये किती आहे फरक, तर 20 मध्ये आपण 4 ऍड केलं तर 24 होतात आणि 24 मध्ये देखील 4 ऍड केलं तर किती होतात, जे की 28 होणारे असेल. त्यामुळे या ठिकाणी फरक किती होणार असेल, जे की 4चा हा साधारण फरक या ठिकाणी होणारा असेल. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे की यामध्ये 28व्या रांगेतील आपल्याला जे आहे थोडक्यात संख्यांची जी खुर्चींची संख्या या ठिकाणी शोधायला सांगितलेली आहे. म्हणून n या ठिकाणी काय होणार असेल, जे की 28 होणार असेल. n म्हणजेच काय, तर 28, जे की खुर्चींची संख्या आपल्याला काढायची आहे. आता आपल्याला जो काही अंकगणितीय श्रेणीचं आपलं जे सूत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला मांडून घ्यावं लागणार असते. तर अंकगणितीय श्रेणीचं जे सूत्र आहे, तर सूत्र काय आहे, तर सूत्र तुम्ही इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवून घ्या, कारण का हा सूत्र तुम्हाला कुठेही उपयोगी पडणारा असेल. तर सूत्र आहे TN बरोबर A प्लस ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज आणि d. हे सूत्र मित्रांनो तुम्ही 10वी पासून पाहत असाल. 10वी पासून आपल्याला जे काही अंकगणितीय श्रेणीचा आपला चॅप्टर आहे 10वी मध्ये, तेव्हापासून सूत्र हे जे आहे आतापर्यंत कोणत्याही परीक्षेमध्ये हे विचारलंच असतं. त्यामुळे जर तुम्ही त्यावेळेस हा चॅप्टर काळजीपूर्वक लक्षात ठेवला असेल तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच हे सूत्र आठवणार असेल. आता आपल्याला डायरेक्टली याची किमती भरून घ्यायची आहे. तर A बरोबर म्हणजेच की पहिलं पद किती आहे 20 ला 20 प्लसला प्लस या ठिकाणी असेल n, म्हणजेच की या ठिकाणी जी संख्या आहे ती आपल्याला 28 घ्यावं लागणार असेल,
असेल -1 ला 1, डी म्हणजेच की या ठिकाणचा जो फरक आहे तो गुणाकारामध्ये 4 ला 4 येणारा असेल. तर या ठिकाणी 20 ला 20 येईल. जर 28 मधून 1 वजा केलं तर किती येणार असेल, जे की 27 येणार असेल. गुणाकारामध्ये 4 ला 4 हे जे आहे मिळणार असेल. त्यानंतर आपण 20 ला 20 त्यानंतर 27 गुणिले 4 जर आपण केलं तर किती येईल, तर 27 × 108 हे की मिळणार असेल. आणि त्यानंतर या दोघांची जर बेरीज केलं तर आपल्याला किती होईल, जे की या ठिकाणी 128. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जे काही 28व्या रांगेत एकूण खुर्च्या किती आहेत, तर एकूण जे की 28व्या रांगेमध्ये खुर्च्यांची संख्या जे की 128 जे की एवढी होणारी असेल, जे की ऑप्शन नंबर आपल्याला अ मध्ये थोडक्यात पाहायला जे की मिळणार असेल. तर थोडक्यामध्ये या लेवलचे मित्रांनो प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे आहे ते विचारली जातात. त्यामुळे प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक पाहणं, काळजीपूर्वक वाचणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाही आहे. फक्त प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला आधी समजून घेणं अतिशय IMP आहे मित्रांनो. परंतु तुम्ही आपली जी 499 ची मित्रांनो टेस्ट आहे ती जर तुम्ही जॉईन करून तुम्ही जर हे टेस्ट सोडवत गेलात तर 100% सांगतो मित्रांनो निकालामध्ये तुम्हाला तुमचा फरक दिसणार असेल. आणि तुम्ही जेवढ्या लवकर टेस्ट जॉईन करून जेवढ्या लवकर त्या ठिकाणची फुल लेंथची टेस्ट मित्रांनो तुम्ही सोडत असाल तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो फायदा होणार असेल. कारण का, तुम्हाला 150 पैकी किती गुण मिळत आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार असेल. मुख्य गोष्ट म्हणताना तुम्हाला 150 पैकी 90 स्कोर येत आहे, 98 येत आहे किंवा तुमचा 110 येत आहे असे स्कोर येत असेल मित्रांनो तुम्ही प्लसच्या श्रेणीमध्ये आहात हे तुम्ही समजून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला त्या पद्धतीने तुम्ही लेवलनं जे आहे ते बूस्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला वारंवार म्हणतो की आपली टेस्ट सिरीज जी आहे ती अनेक विद्यार्थ्यांना हेल्पफुल ठरलेली आहे, तुम्हाला देखील हेल्पफुल ठरणारी असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की आलेखावर आधारित आहे. तर आलेखावर आधारित प्रश्न सोडवते वेळेस काही बाबी अशा असतात की जे की तुम्हाला मांडणीच्या दृष्टिकोनातून देखील सोडावे लागतात. कारण का प्रत्येक वेळेस जे आहे आलेख हा कधी कधी आपल्याला किचकट स्वरूपाचा वाटतो तर कधी कधी आपल्याला सोप्या स्वरूपामध्ये देखील वाटलेला असतो. तर डायरेक्टली आपण आलेखासाठी स्पेशल आपण लेक्चर घेणार आहोत जे की तुम्हाला संपूर्ण बाबी वगैरे समजून सांगण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो यामध्ये मी डायरेक्टली तुम्हाला याची उत्तरे जे की ह्या ठिकाणी आलेख दिलेला आहे तर ह्या ठिकाणी त्याची आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला असा एक आलेख विचारला जातो आणि त्यावर आधारित साईडला जे आहे प्रश्न दिलेली असतात. त्यावर तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात. जे की प्रश्न आपला एक असा आहे आलेखावर आधारित की कोणत्या वर्षी भाताच्या उत्पादनाचा शेकडा प्रमाण जे की सर्वात जास्त आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या आलेखामध्ये. तर या ठिकाणी भात आणि जे गहू आहे त्याची काही सिम्बॉलिटिक या ठिकाणी दिलेलं आहे. तर भात कसा आहे, तर भात हा या ठिकाणचा जो ग्रीन मार्क आहे थोडक्यामध्ये जो काही डार्क भाग या ठिकाणी दिलेला आहे, जो काही या ठिकाणी गडद भाग तो भातासाठी इंडिकेट केलेला आहे. आणि गव्हासाठी काय आहे, तर या ठिकाणी पांढरा भाग हा इंडिकेट या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की कोणत्या वर्षी भाताच्या उत्पादनाचा शेकडा प्रमाण जे की सर्वात जास्त आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या जे की 2012, 13, 14 आणि 15 असे आपल्याला वर्ष दिलेले आहेत. आणि त्याचं उत्पादन जे आहे थोडक्यामध्ये उत्पादन क्विंटलमध्ये जे की त्याच्याच बाजूला आपल्याला दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला गणितीय कॅल्क्युलेशन देखील करावं लागणार असेल. गणितीय कॅल्क्युलेशन जर तुम्ही केला तर मित्रांनो त्याचं उत्तर तुम्हाला अचूक पद्धतीने काढता येणार असेल. तर आपण पुढील भागामध्ये हे आलेखावर आधारितचे संपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. जर लवकरात लवकर तुम्हाला हा भाग हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जेवढं लवकर होईल आपण तेवढं यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर याच्यामध्ये पहा की कोणत्या वर्षी भाताच्या उत्पादनाचं शेकडा प्रमाण सर्वात जास्त आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2013 साली जे की याचं उत्पादन जास्त आहे. त्यानंतर दोन प्रश्न असा आहे गव्हाचे सरासरी उत्पादन किती क्विंटल झाले. तर यामध्ये किती क्विंटल झालेलं आहे गव्हाचं उत्पादन सरासरी. तर याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये जे की ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की 37.5 जे की क्विंटल उत्पादन झालेलं आहे. त्यानंतर गव्हाचे शेकडा उत्पादन किती टक्के आहे या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 47.37% एवढं जे आहे थोडक्यात गव्हाचं उत्पादन जे की या ठिकाणी झालेलं आहे. तर आता हे संपूर्ण काही आपल्याला गणितीय सूत्रानुसार आपल्याला या ठिकाणी सोडावं लागणार असेल. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणचं थोडक्यामध्ये जे की उत्तरे हे थोडक्यामध्ये कमी जास्त किंवा तफावत पद्धतीनं होऊ शकतात. आता थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर गव्हाचं शेकडा उत्पादन हे अ ऑप्शन नाही याचं, तर याचं ऑप्शन नंबर क आहे. कारण का या ठिकाणी तुम्ही पाहता गव्हाचं शेकडा उत्पादन आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक बाजू जे की शेकडाच्या याच्यानं पाहावी लागणारी असेल. तर गव्हाचं एकूण उत्पादन किती आहे, त्यानंतर त्या एकूण उत्पादनामध्ये जी काही क्विंटल पद्धतीमधले बाबी आहेत ती मांडावी लागतात. त्यानंतर त्याचं शेकडा प्रमाण आपल्याला काढून घ्यावं लागणार असतं. म्हणून ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल. तर आपण स्पेशली एक आलेखावर लेक्चर घेऊ मित्रांनो आपण. त्यामध्ये तुम्हाला ह्या संपूर्ण बाबी जे की कॅल्क्युलेट करून आपण त्यामध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण शिकवणार आहोत. आता हा फक्त तुम्हाला की आलेखावर प्रश्न असे येतात हे तुम्हाला सांगण्यासाठी मी ऍड केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू आपला
प्रश्न पुढील 5वा जो की काय म्हणतो पहा की एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांची सरासरी वय 14 वर्ष आहे. वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती वर्ष आहे. तर या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे शिक्षकाचं वय, या ठिकाणी शिक्षकाचं वय काढायला सांगितलेलं आहे. तर असे इंटरेस्टिंग प्रश्न तर परीक्षेमध्ये आपल्याला थोडक्यामध्ये वारंवार येतच असतात. तर हा सरासरी चॅप्टरवरचा प्रश्न आहे जो की तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की आपल्याला वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत एका तुकडीतील, जे की विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला, जे की 36 विद्यार्थी संख्या या ठिकाणी किती दिलेली आहे तर ती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी 36 दिलेली आहे. आणि सरासरी वय किती दिलेलं आहे या ठिकाणी, सरासरी वय जे की 14 वर्ष आपल्याला दिलेलं आहे. तर 14 वर्ष म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला प्रथमतः जे की 36 विद्यार्थ्यांच्या वयाची आपल्याला एकूण बेरीज करून घ्यावी लागणारी असेल. त्यानंतर आपल्याला सरासरी वयांची गुणाकार पद्धत या ठिकाणी करून घ्यावी लागणारी असेल. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला जे आहे याची एकूण बेरीज करून घेऊ जे की सरासरी वयांची. तर जे की 36 आपल्याला या ठिकाणी मिळणार असेल कारण का विद्यार्थ्यांची संख्या जी की या ठिकाणी 36 आहे म्हणून. तर या ठिकाणी काय करू आपण, सरासरी वय किती दिलेलं आहे, सरासरी वय या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये पाहता येईल तर आपल्याला जे की 14 जे की सर्व विद्यार्थ्यांचं सरासरी वय 14 दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी 14 येणार असेल. गुणाकारामध्ये काय येईल आता, जे की एकूण विद्यार्थी, तर एकूण विद्यार्थी या ठिकाणी किती आहेत, एकूण विद्यार्थी आहेत 36. तर मग आपण या दोघांचा जेव्हा गुणाकार करतो 14 गुणिले 36 त्यावेळेस किती होणार असेल, जे की 504 वर्ष जे थोडक्यामध्ये होणार असेल. 504 वर्ष हे काय होणार असेल, जे की 36 वर्षाच्या वयाची एकूण बेरीज, विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज ही किती थोडक्यात 504 वर्ष होणारी असेल. आता त्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला की वर्ग शिक्षक मिळवल्यास म्हणजे की एक ह्या ठिकाणी ऍड होणार असेल. तर वर्ग शिक्षक सामील झाल्यावर गटातील एकूण व्यक्ती किती होतील, जे की 36 होते. 36 मध्ये एक मिसळल्यास किती होतील, जे की 37 या ठिकाणी होतात. आणि सरासरी वय देखील कितीनं वाढणार असेल, मग सरासरी वय देखील 1 न वाढणारा असेल. म्हणजेच काय 14हून किती होईल तर 14हून ते 15 होणार असेल. जेव्हा आपण या दोघांचा गुणाकार करतो जे काही नवीन शिक्षकाचं जे काही नवीन विद्यार्थ्यांचं वय काढण्यासाठी जे की नवीन सरासरीनुसार शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वयाची एकूण बेरीज आपण जेव्हा काढतो त्यावेळी जे आपल्याला 37 गुणिले 15 करावे लागतात. आणि जेव्हा आपण 37 गुणिले 15 करतो तेव्हा किती होणार असेल, जे की 555 वर्ष थोडक्यामध्ये त्या सर्वांच्या वयाची बेरीज जे की होणारी असेल. तर या ठिकाणी आपल्याला किती मिळालेलं आहे तर 36 बाणानं जे की 14 विद्यार्थ्यांचं किती निघालेलं आहे, जे की 504 वर्ष. आणि संपूर्ण ज्यामध्ये शिक्षक देखील ऍड केलेला आहे आपण त्यांच्या वयाची बेरीज किती निघाली, जे की 555 वर्ष. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे गणितामध्ये, जे की शिक्षकाचं वय किती म्हटलेलं आहे. तर शिक्षकाचं वय किती होणार असेल, मग शिक्षकाचे वय बरोबर किती होणार असेल, जे की आपल्याला 555 मधून किती वजा करायचं आहे, जे की 504. तर 555 मधून आपण 504 जर वजा केलं तर किती होणार असेल, जे की 51 वर्ष हे जे आहे काय होणार असेल, 51 वर्ष जे की शिक्षकाचं वय या ठिकाणी जे की निघणार असेल म्हणजे की होणार असेल. जे की ऑप्शन नंबर आपला ड मध्ये या ठिकाणी पाहू शकतो. ऑप्शन नंबर ड हे या ठिकाणचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर मित्रांनो असे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात आणि अशा प्रकारचं सोल्युशन तुम्हाला या प्रकारे थोडक्यात काढावं लागणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 6 पाहू आपण, जो की काय म्हणतो पहा. प्रश्न क्रमांक 6 असा आहे, जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तिप्पट झाल्यास शेकडा नफा किती होईल. तर शेकडा नफा, तर प्रश्न अतिशय इझी आहे मित्रांनो, प्रश्न खूप इझी आहे हा प्रश्न. तर तुम्हाला याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्ही आपला व्हिडिओ स्किप न करता जर पाहिला असेल तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं हे लाजमी आहे, कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न येईल. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक प्रश्न क्वेश्चन फॉर यू साठी तुम्हाला देत असतो. तर प्रश्न या ठिकाणी नीट पाहून घ्या. जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तिप्पट झाल्यास शेकडा नफा किती होणारा असेल. आणि हा प्रश्न मित्रांनो संपूर्ण PYQ बेस आहे. त्यामुळे असे प्रश्न तुमच्या येणाऱ्या TET एक्झाम मध्ये देखील तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांचा सोडवा करण्याचा परिपूर्ण तुम्ही प्रयत्न जे आहे ते करायला पाहिजे. त्यामुळे आपण हा तुम्हाला क्वेश्चन फॉर यू साठी क्वेश्चन देत आहोत. वही पेन घ्या, त्यावर तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या, त्याचे ऑप्शन देखील त्या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या आणि याचं उत्तर योग्य काय आहे ते खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या अभ्यासाची पातळी पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक संधी त्या ठिकाणी मिळणारी असेल. मी अन्यथा याचं उत्तर मित्रांनो 24 तासानंतर उत्तर जे आहे कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या उत्तराचं कन्फर्मेशन मित्रांनो तुम्ही करून घेऊ शकता. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घ्या आणि योग्य ते उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा.
त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 7वा, जो की काय म्हणतो पहा, की सायलीला फेब्रुवारी 2024 ची मजुरी 18,200 रुपये मिळाली. तिला आणखी 14,950 रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल. तर आता आपल्याला तिला किती दिवस काम करावे लागेल हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर सायलीला फेब्रुवारी 2024 ची मजुरी किती मिळालेली आहे, जे की 18,200 जे की मिळालेली आहे. तर प्रथमतः आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की 2014 हे वर्ष जे आहे लीप वर्ष आहे का नाही हे पाहावं लागणारे असेल, कारण का दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागणार असेल. 2014 हे जे वर्ष आहे थोडक्यामध्ये लीप वर्ष नाही. काय आहे तर लीप वर्ष या ठिकाणी नाही. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये एकूण किती दिवस असतात, तर फेब्रुवारीमध्ये एकूण जे की 28 दिवस असतात. तर लीप वर्ष जेव्हा असतो तेव्हा फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात, तर 29 दिवस असतात. हे तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर लीप वर्ष म्हणजेच काय, तर ज्या वर्षाला 4नी निशेष भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असं म्हटलं जातं. आणि त्या वर्षामध्ये 29 दिवस असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये, बरं का, फेब्रुवारीमध्ये. आणि रेग्युलरली किती असतात, तर 28 दिवस असतात, म्हणजे की जेव्हा लीप वर्ष नसतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. आता आपला काय म्हटलंय की सायलीचा एका दिवसाची आपल्याला आधी मंजुरी काढून घ्यावी लागणार असेल, जे की सायलीला फेब्रुवारी 2024 ची मंजुरी टोटल किती होती, 18,200 रुपये होती 2014 साली. तर आपल्याला जे आहे आता सर्वप्रथम आपल्याला दिवसाची मंजुरी काढून घ्यावी लागणारी असेल. म्हणून दिवसाची मंजुरी काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, दिवसाची मंजुरी काढण्यासाठी काय करावं लागणार, जे की एकूण मंजुरी भागाकारामध्ये एकूण दिवस हे आपल्याला करावं लागणार असेल. म्हणजेच काय, तर 18,200 भागिले जे की 28 म्हणजे काय, एकूण दिवस कधीचे, जे की फेब्रुवारीचे 28 दिवस आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आता आपण या 28ने 18,200 ला जर आपण याचं डिवायडेशन्स केलं तर या ठिकाणी आपल्याला किती मिळणार असेल, जे की या ठिकाणी 0 या ठिकाणी होणार असेल, जे की 28 18 जे की या ठिकाणी किती 5 होणार असेल, आणि जे काय या ठिकाणी 6 म्हणजेच किती होणार असेल, जे की 650 रुपये. तर 650 रुपये हे काय मिळतात, तर 650 रुपये हे तिच्या दिवसाला मिळणारी रक्कम आहे. कोणाला, सायलीला. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे की 14,950 रुपये मिळवण्यासाठी किती दिवस तिला काम करावे लागणारे असेल. तर 14,950 रुपये मिळवण्यासाठी आता लागणारे दिवस आपण आता ते दिवस या ठिकाणी काढू. तर एकूण रक्कम भागाकारामध्ये जे की एका दिवसाची मंजुरी, तर एका दिवसाची या ठिकाणी येणारी असेल जे की मंजुरी. आता एकूण रक्कम किती आहे, तर एकूण रक्कम आपण या ठिकाणी लिहून घेऊ, जे की 14,950 डिवाइड आपण 650 या ठिकाणी करू. तर आपण 0 या ठिकाणी कट करू आणि 65ने 14,995 थोडक्यामध्ये आपण जर भाग जर दिला तर ठिकाणी किती होणार, जे की 2 आणि 23. तर या ठिकाणी किती होणार असेल, जे की 23 दिवस हे या ठिकाणी होणारे असतील, जे की ऑप्शन नंबर आपण क मध्ये या ठिकाणी पाहू शकतो. तर 23 दिवस तिला जे आहे काम करावं लागणार असेल. किती येण्यासाठी, जे की तिला आणखी 14,950 रुपये मिळवण्यासाठी तिला एकूण जे की अजून 23 दिवस तिला काम करावं लागणार असणार असेल, जे की ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो होणार असेल. तर असे देखील तुम्हाला कॅलेंडर बेस काही प्रश्न येतात, किचकट वाटतात, परंतु त्याचा सोडावा तुम्हाला करता आला तर मित्रांनो ते देखील तुम्हाला अतिशय सोपे जे की वाटून जाणारे असतात. तर मित्रांनो जे काही ज्या प्रश्नाला सर्वच विद्यार्थी अवघड आहे म्हणतात तो प्रश्न देखील आपण यामध्ये आता इन्क्लूड आपण केलेला आहे. तर प्रश्न काय आहे पहा, की धातूच्या भरीव लंबलिचितीचा पाया काटकोन त्रिकोण असून त्याचा कर्ण 61 सेंटीमीटर व एक बाजू 11 सेंटीमीटर आहे. तर 45 सेंटीमीटर उंची असणाऱ्या लंबचितीला भितळून 10 सेंटीमीटर व्यास व 21 सेंटीमीटर उंची असणाऱ्या किती वृत्तचित्तिता तयार होतील. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की किती वृत्तचित्तिता तयार होतील असं म्हटलेलं आहे. तर असा प्रश्न पाहिला आहे की ज्या विद्यार्थ्याला गणित हा विषय अवघड वाटतो त्याचं जर मित्रांनो डोसकच चक्रावून जाणारं असेल, कारण का यामध्ये प्रथमतः काय काढायला सांगितलंय हे आपल्याला प्रथमतः पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये प्रथमतः आपल्याला काय सांगितलं आहे, जे की लंबचित्तीचं जे घनफळ आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रथमतः जे की काढून घ्यावं लागणार असेल. तर यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, जे की सुरुवातीला काय दिलं आहे, ज्याचा कर्ण 61 सेंटीमीटर व एक बाजू 11 सेंटीमीटर आहे. आणि काय म्हटलंय की पाया काटकोन आहे असं म्हटलेलं आहे. तर आता पाया काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच कोणता या ठिकाणी नियम लागू होणार असेल, यामध्ये पायथागोरसचा जो सिद्धांत आहे, पायथागोरसचा जो प्रमेय आहे, पायथागोरसचा प्रमेय तो या ठिकाणी लागणारा असेल, म्हणजेच की लागू होणारा असेल. तर याचा प्रमेय काय आहे किंवा याचं सूत्र काय आहे पायथागोरसचा, जे की सूत्र असं म्हणतं की पहिली बाजू
चा वर्ग या ठिकाणी बेरीजला बेरीज, त्यानंतर दुसरी बाजू चा वर्ग बरोबर या ठिकाणी कर्णाचा वर्ग. हे काय आहे तर पायथागोरसच्या प्रमेयानुसारचं हे सूत्र आहे. आणि आपल्याला ह्यामध्ये देखील काय म्हटलेलं आहे की तेच आपला कर्ण या ठिकाणी दिलेला आहे आणि एक बाजू आपल्या या ठिकाणी दिलेली आहे, पण दुसरी बाजू दिलेली नाही आहे. तर पहिली बाजू किती आहे या ठिकाणी जे की 11, म्हणून या ठिकाणी पहिल्या बाजूचा 11चा स्क्वेअर होईल. दुसरी बाजू आपल्याला दिलेली नाही म्हणून दुसरी बाजू आपल्याला तशाच तशी राहणारी असेल. स्क्वेअरला स्क्वेअर, कर्ण किती दिलेला आपला x या ठिकाणी दिलेला आहे. मग आता x स्क्वेअर या ठिकाणी आपला मिळणारा असेल. तर आपण याचा संपूर्ण जो आपण वर्ग काढून घेऊ त्यावेळेस 11चा किती होणार स्क्वेअर जे की 121 प्लसला प्लस, दुसरी बाजूचा स्क्वेअर जसा तसा राहणारा असेल जे की स्क्वेअरला स्क्वेअर राहणार आहे. तर 61चा आपण जर स्क्वेअर काढून घेतलं तर किती होईल जे की 3721 एवढा जो आहे x स्क्वेअर होणारा असेल. आता आपल्याला या ठिकाणी या दोघांची वजाबाकी करून घ्यायची आहे, त्यामुळे दुसरी बाजू या ठिकाणी जसाच तसा असणार आहे स्क्वेअरला स्क्वेअर. आणि या ठिकाणी जर आपण 3721 वजा जर 161 जर केला आपण तर किती होणार असेल 3721 मधून 121 जर वजा केलं तर 3600 या ठिकाणी जे की प्राप्त होणार असेल. आता 3600 या ठिकाणी आपल्याला वर्ग दिलेला आहे, दुसऱ्या बाजूचा या ठिकाणी कंसाचा वर्ग दिलेला आहे, म्हणून आता 3600 या ठिकाणी जेव्हा याचं वर्गमुळामध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेस किती होतात 3600 कशाचे स्क्वेअर आहे तर थोडक्यामध्ये 60 थोडक्यामध्ये होणारा असेल. म्हणून दुसरी बाजू ही किती निघणारी असेल, दुसरी बाजू बरोबर जे की 60 सेंटीमीटर जे की निघणारी असेल. आता हे आपण कसं काढलेलं आहे, हे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता पायाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आपण हे काढलेलं आहे, परंतु काय म्हटलं समोर की 45 सेंटीमीटर उंची असणाऱ्या लंबचितीला वितळून 10 सेंटीमीटर व्यास व 21 सेंटीमीटर उंची असणाऱ्या किती वृत्तचित्त्या तयार होतील. त्यामुळे आपल्याला आता पायाचं आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ देखील काढावं लागणार असेल. पायाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे तर पायाचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे याचं की 1/2 गुणाकारामध्ये पाया गुणिले उंची हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे की सूत्र होणार असेल. मग सूत्रामध्ये आपण किमती ठेवू. पाया किती आहे या ठिकाणी दिलेला जो की 11 गुणिले आहे आणि उंची किती आहे तर थोडक्यामध्ये 60 जे की आपण काढलेलं आहे. तर आपण याचा आता डायरेक्टली जर आपण याचा गुणाकार वगैरे करून घेतला, डिवायडेशन जर आपण केलं तर किती होणार असेल जे की 11/700 आणि त्यानंतर 200 तर 330 चौरस थोडक्यामध्ये सेंटीमीटर हे जे आहे या ठिकाणी पायाचं क्षेत्रफळ निघणार आहे. त्यानंतर आता पुढे आपल्याला लंबचितीचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर लंबचितीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय सूत्र आहे या ठिकाणी तर या ठिकाणी लंबचित क्षेत्रफळ काढण्यासाठी जे की पायाचे क्षेत्रफळ गुणाकारामध्ये उंची जे की हे याचं क्षेत्रफळ निघणार असेल. आता या ठिकाणी आपल्याला उंची किती निघालेली आहे या ठिकाणी आपण काढलेला आहे पाया क्षेत्रफळानुसार जे की 330 गुणाकारामध्ये जे की 45 हे जे आहे थोडक्यामध्ये त्याची उंची आहे. पाया क्षेत्रफळ आपण वरच काढलेला आहे 330 चौरस सेंटीमीटर, गुणाकारामध्ये उंची जी आहे जी की 45 आहे. म्हणून आता याचं संपूर्ण आपण गुणाकार जर केला तर किती निघणार असेल जे की 14850 घन सेंटीमीटर एवढं जे आहे याची थोडक्यामध्ये घनफळ निघणार असेल लंबचितीची जे की घनफळ लांबी. आता दुसरं आपल्याला काय म्हटलंय की वृत्तचित्तीचं आपल्याला घनफळ काढायचं आहे. काय म्हटलेलं आहे दुसरं आपल्याला काय सांगितलं आहे की वृत्तचित्तीचं या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे तर घनफळ काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपला व्यास किती दिलेला आहे, व्यास बरोबर किती आहे तर व्यास बरोबर आपल्याला या ठिकाणी 10 सेंटीमीटर दिलेला आहे. म्हणून 10 सेंटीमीटर आपण हे जसं तसं लिहून घेऊ. त्यानंतर त्रिज्या किती दिलेला आहे याची त्रिज्या या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये जी की 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर 5 सेंटीमीटरची त्रिज्या या ठिकाणी आपल्याला जी की येणारी असेल. त्यात 5 सेंटीमीटर जे की रेडियस बरोबर म्हणजेच काय तर त्रिज्या बरोबर येणारी असेल. आणि उंची किती आहे तर उंची थोडक्यामध्ये 21 सेंटीमीटर दिलेली आहे. आता वृत्तचित्ताच्या सूत्रफळानुसार आपल्याला याची सोडणी जी आहे ती करून घ्यावी लागणारी असेल. तर कसं असेल वृत्तचित्त क्षेत्रफळ जे की पाया गुणाकारामध्ये आर स्क्वेअर गुणाकारामध्ये एच हे सूत्र आहे. तर पाया म्हणजेच काय तर 2207 येणार असेल, गुणाकारामध्ये आर म्हणजेच की रेडियस किती आहे तर 5 या ठिकाणी याचं होणार असेल जे की आपण व्यासाच्या अर्ध रेडियस हे असते त्यामुळे 5 स्क्वेअर घेणार असेल. गुणाकारामध्ये हाईट किती आहे तर 21 ला 21 या ठिकाणी येणार असेल. तर 21 ला 21 आपल्याला मिळालेला आहे. आता आपण 5चा या ठिकाणी स्क्वेअर करून घेऊ जसं किमती ठेवू. या ठिकाणी 25 गुणाकारामध्ये 21 ला 21 हे आपल्याला मिळणार असेल. त्यानंतर आपल्याला याचा आता भागाकार करून गुणाकार या ठिकाणी करून घ्यावा लागणार असेल. 7 ने 21 ला भाग जातो म्हणून 7 × 21 त्या ठिकाणी 22 ला 22 येणार असेल. 25 ला 25 आणि गुणाकारामध्ये 3 कारण याला निशेष भाग या ठिकाणी जातो. आता या ठिकाणी आपल्याला संपूर्णचा गुणाकार करून घ्यावा लागणार आहे. 25 × 3 जर आपण केलं तर या ठिकाणी 25 × 75 होतं. 22 × 75 जर आपण केलं तर 22 × 75 या ठिकाणी 1650 हे जे की घन सेंटीमीटर हे जे आहे वृत्तचित्तेचं काय निघणार असेल जे की घनफळ हे जे आहे ते निघणार असेल. किती 1650 सेंटीमीटर. आता आपला काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये अजून या ठिकाणी म्हटलेलं आहे की एकूण किती जे की उंची असणाऱ्या किती वृत्तचित्ता तयार होतील. तर या ठिकाणी आपल्याला किती आहे ते आता या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार असेल की संख्या बरोबर लंबचित्तीचे
लंबचित्तीचे घनफळ भागाकारामध्ये एका वृत्तीचे घनफळ, एका वृत्तीचे घनफळ या ठिकाणी अशा प्रकारे याचा भाग जाणारा असेल। मग या ठिकाणी लंबचित्तीचं घनफळ किती आहे 14,850 आणि एका जे काही आपण वृत्तचित्तीचं आपण या ठिकाणी घनसेमी काढलेलं आहे घनफळ किती आहे तर ते आहे 1,650। या ठिकाणी शून्याला शून्य कड आणि 1,600 जे काय 1,650ला 14,850 ने निशेष भाग जातो, कितीने जातो तर ते जातो 9 ने, म्हणजेच काय तर 9 या ठिकाणी जे की बनणारे असतील, म्हणून एकूण 9 वृत्तचित्ते तयार होतील, जे की ऑप्शन नंबर ब मध्ये याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल। तर मित्रांनो काही अशा स्वरूपाचे देखील एकदम टफ लेवलचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात, त्यामुळे कसल्याही प्रकारचे प्रश्न तुम्ही इतरत्र न पाहता तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन करून असे टफ लेवलचे प्रश्न सहज स्पष्टीकरणासोबत तुम्ही मित्रांनो सोडवायला तयारीत राहा, कारण का परीक्षेत तुम्हाला 100% असेच प्रश्न तुम्हाला येणारे आहेत। त्यामुळे आपली 499 ची जी आपली सध्याला डिस्काउंट ऑफर प्राइस मध्ये चालू असलेली टेस्ट सिरीजची बॅच आहे ती आपली महा एक्झाम पॉइंटचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये सर्व काही हेल्पफुल वाटणार असेल। आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेट आपण वेळोवेळी देत असतो। आणि जो प्रश्न क्रमांक आपला 6वा आहे याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत। जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार हवे असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगू शकता, ज्यामध्ये अजूनही आपण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।